तर आज डे 6 ला मी पेंटिंग घेणार आहे. तुम्ही सगळेच बघू शकता, की आपण कोणतं पेंटिंग घेतलेलं आहे. सगळ्यांसाठी खूप ट्रेंडिंग असं पेंटिंग मी आणलेलं आहे आणि आता श्रावणही येतंय, तर सगळ्यांना खूप रिक्वेस्ट होती सगळ्यांची, की मॅम ही पेंटिंग घ्या म्हणून. तर मी हाच पेंटिंग घेतलेला आहे. पिंड आहे, कमळ आहे, छान त्रिशूल आहे, सगळ्यांना आवडणारं आणि आत्ता खूप ट्रेंडिंग चालणारं पेंटिंग आहे आणि आपण हाच पेंटिंग शिकणार आहोत. तर मी तुम्हाला स्क्रीनवरती शेअर करते हे प्रिंट आउट जेणेकरून तुम्ही त्याचं स्क्रीनशॉट काढून प्रिंट आउट घेऊन येऊ शकाल किंवा तुम्ही Googleवरतीही सर्च केलत तरी तुम्हाला असे काही पेंटिंग्स मिळतील. त्याचंही प्रिंट आउट तुम्ही घेऊन आलात तरीही चालणार आहे. तर आपण ही पेंटिंग घेणार आहोत. सगळ्यांना खूप आवडणार आहे. तर आपण सुरुवात करूया ट्रेसिंगसाठी. तर आता ट्रेस करून घेण्यासाठी मी तुम्हाला मागील व्हिडिओजमध्येही दाखवलेलं आहे. आपण मेन कापड ज्याच्यावरती आपण पेंटिंग करणार आहोत. ते खाली ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर कार्बन पेपर ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती प्रिंट आउट ठेवलेली आहे. आता आपण ट्रेस करून घ्यायचं आणि पॉइंटेड पेन घेतलेला आहे. तर मी आता व्यवस्थित ट्रेस करून घेते. ट्रेस करताना तुम्हाला दिसत असतील 1-2 लाईन्स वगैरे तर ते ट्रेस करू नका. ते शेडिंगचा इफेक्ट करताना आपण कव्हर करायचे आहे. आणि आज फॅब्रिक पेंटिंगचे स्टुडंटही छान खुश होणार आहेत हे पेंटिंग बघून. आणि खूप जणांची रिक्वेस्टही होती, की मॅम श्रावणसाठी छान असं पेंटिंग घ्या किंवा नागपंचमीसाठी असं छान पेंटिंग घ्या. तर आज आपण फॅब्रिक पेंटिंग करताना ट्यूब कलर यूज करणार आहोत. आर्टिस्ट एक्रिलिक कलर्स आहेत हे कॅमेल कंपनीचे. तुम्हीही मार्केटमधनं असे पर्चेस करून घ्या. मी आधी लिस्ट तुम्हाला शेअर केलेली आहे आणि आधीही सांगितलं व्हिडिओमध्ये, की मला आपल्याला हेही कलर लागणार आहेत. ज्यावेळेस शेडिंग असेल, त्यावेळेस आपण हे कलर यूज करणार आहोत. तर आज आपण ह्या पेंटिंगसाठी हे कलर वापरूया. हे बघा असे ट्यूब्स येतात ह्याच्यामध्ये. आता समजा आपला एखादा कलर जर ह्याच्यातला संपला किंवा अ, नसेल त्याच्यामध्ये किंवा चुकला असेल किंवा काही झालं असेल, तर ह्याच्यावरती नंबर्स दिलेले आहेत बघा 4, 2, 3 हा नंबर आहे. तर ह्या रंगाचं तुम्हाला सेम ट्यूब मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होणार आहे. तर तुम्ही ह्याच्यामध्ये आता ही साइज आहे 20 एम-एलची. त्याच्यामध्ये 9 एम-एलचे येतात, 20 एम-एल येतात. त्याच्यापेक्षा मोठी साइज येते. तुम्हाला जसं पाहिजे तसं हे कलर अवेलेबल होतील. हे शेडिंग करायला खूप छान आहेत. आणि सुंदर इफेक्ट येतो ह्याच्यानेही आणि याचंही वॉश केल्यानंतर कलर वगैरे काहीच जात नाही. तर आता आपण सुरुवात करूयात. फक्त काळजी ह्या कलरची अशी घ्यायची आहे, की हे कलर लगेच ड्राय होतात. तर फॅनचा जास्त वापर न करता तुम्ही पेंटिंग करायला घ्या आणि ज्यावेळेस तुम्ही हे रिमूव्ह कराल, त्यावेळेस कमी क्वांटिटीमध्ये रिमूव्ह करा. खूपच कमी पण करू नका, जेणेकरून ते पटकन ड्राय होऊन जातील. तर हे लगेच ड्राय होतात ह्याची फक्त तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर हे बघा किती सुंदर दिसतायत कलर आणि ह्याच्यामध्ये 12 पूर्ण हे आता 12 रंग आहेत, 24 रंगाचाही पूर्ण बॉक्स मिळतो. तुम्हाला जो अवेलेबल मार्केटमध्ये होणार असेल किंवा तुम्हाला जो पाहिजे असेल, तर तुम्ही घेऊन येऊ शकता. आणि हे कलर मी का सजेस्ट करते तेही तुम्हाला सांगेन. याच्यामध्ये शेड्स खूप सारे आहेत बघा. याच्यामध्ये शेड्स खूप सारे आहेत. 24च्या बॉक्समध्ये अजून एक्स्ट्रा शेड्स आहेत. जेणेकरून आपल्याला कुठेही जर शेड्स जास्त ॲड ऑन करायचे असेल, त्यावेळेस आर्टिस्ट एक्रिलिक कलरचा वापर करावा. आपण सुरुवात करूया. आता रिक्वायर्ड मटेरियलमध्ये सगळ्यात पहिलं जे काही साहित्य लागणार आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं तुमचे एक्रिलिक आर्टिस्ट कलर लागतील. त्यानंतर ब्रशचे साइज मी घेतलेले फ्लॅट ब्रश आहे 4 नंबरचा. त्यानंतर आहे 2 नंबरचा, फ्लॅट 4 आणि 2 नंबरचे. आता मागील व्हिडिओमध्ये मला काही स्टुडंटनी कमेंटही केलं होतं. एका स्टुडंटनी केली होती स्पेशली कमेंट, की मॅम ब्रश समजत नाहीये किंवा ब्रश लक्षात येत नाहीये. पण मी प्रत्येक वेळेस तुम्हाला ब्रशही सांगत आहे व्यवस्थितपणे, जेणेकरून तुम्ही स्टार्टिंगचंच ज्यावेळेस व्हिडिओ तुम्ही स्टार्ट करता त्यावेळेसच मी शेअर करते, की आपल्याला कोणते-कोणते नंबरचे ब्रश लागणार आहेत किंवा राउंड लागणार आहेत की फ्लॅट लागणार आहेत, जेणेकरून कन्फ्युजन होणार नाही. तर मग हे ब्रश आहेत आणि राउंड ब्रशही घेतलेला आहे मी याच्यामध्ये. राउंड ब्रश तुम्ही 6 नंबरचा घ्या किंवा 8 नंबरचा घ्या आणि 000 किंवा 0 तुम्ही घेणार आहात ब्रश. असे ब्रश आपण सगळे घेतलेले आहेत बघा. ब्रशला छान वॉश करून घ्यायचंय. वॉटर कंटेनर घेतलेला आहे, पॅलेट घेतलेला आहे आणि आपण फॅब्रिक घ्यायचं आहे क्लीन करण्यासाठी. कोणताही रफ क्लॉथ घेऊ शकता तुम्ही. आता आपण पेंटिंगला सुरुवात करूयात. तर सुरुवात करताना सगळ्यात पहिलं मी काय दाखवणार आहे तुम्हाला तर कमळचे जे पेटल्स आहेत ते दाखवणार आहे. इथून आपण सुरुवात करायची आहे. त्यानंतर आपण पिंडीकडे जायचं आहे. नंतर मग आपण त्रिशूल करणार आहोत. तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवतीये मी आणि याच्यात काही कन्फ्युजन असेल तर नक्की मला कमेंट करून विचारा. आपण सगळ्यात पहिले वॉश करून घ्यायचं छान पद्धतीने ब्रश आपले सगळे. आता मी कलर शेड रिमूव्ह करतेय. ते कलर मला कोणते-कोणते लागणार आहेत ते बघून घ्या. तुम्ही नंबर बघून घेणार आहात. मी दाखवतेय व्यवस्थित तुम्हाला. हा क्रिम्सन लेक कलर आहे.
आणि ह्याचा नंबर आहे 063. तर आपण तो रिमूव्ह करून घ्यायचा आहे. सगळ्यात पहिलं. खूप स्मूथ कलर असतात बघा, बघतानाच तुम्हाला तो टेक्स्चर किती छान दिसत असेल आणि करतानाही तो खूप छान वाटणार आहे. त्यात थोडंसं मिक्सिंगसाठी मी रेड कलर पण घेतीये बघा. स्कारलेट लेक कलर आहे हा. 394 नंबर आहे याचा. मी नंबर सांगते तुम्हाला आणि थोड्या वेळ मी दाखवतेही स्क्रीनवरती, जेणेकरून तुम्हाला कोणतंही कन्फ्युजन राहणार नाही. आणि प्रत्येक कलरिंग शेड्समध्ये व्हाईट कलर लागणार आहे. प्रत्येक वेळेस व्हाईट कलर लागेल. हे बघा 423 नंबर आहे. 423 व्हाईट घेतलंय आपण इथे. पाण्याचा वापर करायचा नाहीये. ब्रश वॉश करून घ्यायचा आहे. ब्रश ड्राय नकोय आपल्याला. तर आता सुरुवात करूयात. सगळ्यात पहिली पेटल तुम्हाला दाखवते मी करून. फ्लॅट ब्रश 4 नंबरचा घेतलेला आहे. 4 किंवा तुम्ही 4 किंवा 6 नंबर 2 ब्रश तुम्ही यूज करू शकता. आता आपण इथे डार्कर शेड जो आहे राणी कलर तो घेणार आहोत आणि बॉर्डर लाईन करून घ्यायचे. मी तुम्हाला एक सजेस्ट करेन, की ज्यावेळेस तुम्ही ट्यूब कलर यूज करणार आहात, त्यावेळेस थोडासा हात तुमचा फास्ट चालला पाहिजे. फास्ट घ्यायचंय तुम्हाला करताना पेंटिंग. स्लो जर तुम्ही पेंटिंग केलं तर कलर ड्राय होतील आणि मर्ज होणार नाहीत, मिक्सिंग होणार नाहीत, ब्लेंडिंग होणार नाही. तर ते लक्ष देणार आहात तुम्ही. सगळ्यात पहिलं बॉर्डर लाईन आपण करत आहोत. ब्रश वॉश करा आणि डायरेक्शन बघा माझं. जसं पेटलचा आकार आहे, त्याच आकारात आपल्याला पेंटिंग करायचंय. आता एक बॉर्डर लाईन झाल्यानंतर आपण पटकन रेड शेड घेणार आहोत थोडंसं त्याच्या आतल्या बाजूला आणि आता पूर्ण मध्यभागाला आपण व्हाईट कलर घ्यायचा आहे आणि तो व्हाईट कलर आता सगळीकडे मर्ज करायचा आहे आपल्याला आणि मर्ज करताना पूर्ण मागेपर्यंत आपण अशा पद्धतीने कलर घेऊन जायचे. ब्रशला वॉश करा, पुन्हा व्हाईट कलर घ्या. ब्रश वॉश केला पुन्हा मी. व्हाईट शेड अजून घेतेय आणि अशा छान पद्धतीने दोन्ही पण कलर मिक्स करा. आता आपण क्रिम्सन कलर घ्यायचा आहे, जो राणी कलर आहे तो आणि त्याचे असे छान स्ट्रोक्स द्यायचे आणि एजेसवरती मी पुन्हा थोडंसं डार्कर शेड देतेय. अशा प्रकारे आपण बघा, एक पेटल असं व्यवस्थित पद्धतीने कंप्लीट करून घेतलेलं आहे. इथे थोडंसं पाण्याचा ब्रशमध्ये थोडंसं पाणी असल्यामुळे तो इथे थोडासा कलर पसरलाय बघा, दिसतोय तुम्हाला? तर चुकून असं होऊ नये ह्याच्यावरती लक्ष देणार आहात. ज्यावेळेस आपण हे ब्लॅक कलर करू इथे, त्यावेळेस ते कव्हर होऊन जाईल. तर आता परत मी पुन्हा दाखवते तुम्हाला नेक्स्ट. फ्लॅट ब्रशच घेतलेला आहे. सगळ्यात पहिले एजेसला आपण कलर करून घेणार आहोत. एजेस केल्यानंतर आपण रेड कलर घ्यायचा आहे मध्यभागाला, सेकंड लेयरला. हे कलर वापरताना तुम्हाला असं जाणवेल, की खूप लवकर ड्राय होतायत किंवा पटकन लगेच-लगेच काम करावं लागतंय. पण एकदा सवय झाली, की तुम्हाला पटकन जमेल. थोडं सुरुवातीला मे बी तुम्हाला असं फेस करावं लागेल, की आपल्याला आता बघा मी इथे व्हाईट कलर घेतलेला आहे मध्ये आणि तो कलर पूर्ण मर्ज केला जात आहे. मी बॉर्डर लाईन देत आहे डार्कर शेडने. आता बघा इथे आपण ही पाकळी घेऊया.
फ्लॅट ब्रश घ्यायचा आहे आपल्याला. आता इथे खालची वाकली घेताना तुम्ही थोडंसं डार्कर शेड जास्त प्रमाणात करायचं आहे. ब्रशचं वळणही तुमचं कर्व्ह फिरलं पाहिजे. त्यानंतर रेड शेड आणि आता आपण व्हाईट शेड घ्यायचंय. व्हाईट शेड कधीही कलरमध्ये मर्ज करायचा आहे. बघा आता व्हाईट शेड घेतल्यानंतर तो मागचा कलर व्हाईटवरती चढत असतो. मग आपल्याला ब्रश पटकन वॉश करायचं आणि पुन्हा व्हाईट शेड घेऊन मिक्स करायचं. आता आपण नेक्स्ट हे पेटल घेणार आहोत. सगळ्यात पहिले इथेही आपण फ्लॅट ब्रशने कलर करून घेऊया. आता डार्कर शेड कुठे येईल, तर इकडच्या बाजूला डार्कर शेड येईल आणि इथे वरती लाईटर शेड येईल. तर आपल्याला पहिलं इथे ब्रश व्यवस्थित वॉश करून घेऊया. क्लीन करा. नेहमी कापडाने क्लीन करणं आवश्यकतेचं आहे. जेणेकरून पाणी वगैरे असेल तर कलर पसरणार नाही. आता आपण रेड शेड घेऊया. आता पूर्ण व्हाईट कलर घ्यायचा आपल्याला आणि तो पूर्ण मिक्स करायचं व्यवस्थित. व्हाईट कलर तुम्ही नेहमी शाईन देण्यासाठी म्हणजे ज्यावेळेस फ्लॉवरला तुम्हाला शाईनफुल बनवायचं असेल, त्यावेळेस व्हाईटचं प्रमाण थोडं जास्त वापरायचं आहे. एक वेगळी चमक दिसेल बघा इथे थोडंसं आपण जास्त प्रमाणात लावलंय व्हाईट कलर. ज्यावेळेस तुम्हाला स्ट्रोक्स वगैरे एक्सप्लेन करायचे असेल, त्यावेळी राउंड ब्रशचा वापर करा तुम्ही. राउंड ब्रश साइज तुम्ही 6 घेणार आहात किंवा 4 घेणार आहात. मी मोठा साइज घेतलेला आहे. पण प्रत्येक वेळेस तुम्हाला हँडी लगेच होणार नाही. तुम्ही पहिलं छोटंच घ्या ब्रश आणि मी अगदी टिप एकदम कॉर्नरच्या बाजूने वापरत आहे बघा तुम्ही आणि असे स्ट्रोक्स करून घेतलेत, जेणेकरून अजून एन्हान्स होईल आणि सुंदर दिसेल. आणि डार्कर कलर द्यायचा आहे आपल्याला एजेसला. आता बघा आपण ही पाकळी करून घेणार आहोत. तर आपल्याला डार्कर शेड कुठे करायचं तर खालच्या बाजूला आपल्याला डार्कर शेड करायचं सेम प्रोसेस करायची आहे आपल्याला. आता बघा मी पुन्हा तुम्हाला दाखवते. मी फक्त 3च कलर घेतलेले आहेत. 3 कलर आहे त्याच्यामध्ये क्रिम्सन कलर आहे, त्यानंतर हा रेड कलर आहे आणि याच्यामध्ये व्हाईट कलर घेतलेला आहे. बघा हे 3 शेड्स आहेत. आपल्याला तेच कलर वापरायचे. स्कारलेट करून कलरचं नाव आहे हा रेड कलरचं. तर आपल्याला 3च कलर यूज करायचे आहेत आणि आता पुन्हा मी सांगते तुम्हाला, की मी सगळ्यात पहिलं कोणतं शेड वापरत असते. सगळ्यात पहिलं फर्स्ट, सेकंड आणि थर्ड ह्या प्रोसेसनीच तुम्ही प्रत्येक पेटलला कलर करणार आहात. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फर्स्ट, सेकंड, थर्ड. तर आता आपण सेम प्रोसेस करूया. बिलकुल घाबरू नका फॅब्रिक पेंटिंग करताना. काही-काहींना प्रश्न पडतो, की आपण फॅब्रिक पेंटिंग करत आहोत, तर ते व्यवस्थित येईल की नाही येणार? तर निश्चिंतपणे करा, थोडंसं कॉन्फिडेंटली करा. सुरुवातीला मे बी तुम्हाला थोडंसं घाबरल्यासारखं वाटेल, की आपल्याला जमेल की नाही जमणार? पण जमेल आणि खूप छान जमेल मी तर नक्की सांगेन. आणि एक स्टुडंटनी मला कमेंट केलेली आहे, की "मॅम ब्लाउज पीसवरती दाखवा, जेणेकरून तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल, की बॅक सेक्शन कुठे करायचंय किंवा स्लीव्हवरती डिझाइन कशी करायची आहे." तर हे फॅब्रिक पेंटिंगमध्ये ॲडव्हान्सचा पार्ट आहे. तो मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, की बॅक सेक्शनला डिझाइन कुठे येणार आहे, स्लीव्हला कुठे येणार आहे किंवा स्लीव्हला काय केलं पाहिजे, किती जागा सोडली पाहिजे
किंवा कुठे केली पाहिजे डिझाइन फॅब्रिक पेंटिंगची, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. तर आता आपण सॅम्पल का करत आहोत, की तुम्ही तुमचा एक पोर्टफोलिओ बनवून घेऊ शकता, एक फाईल बनवू शकता. त्यासाठी आपण पहिलं सॅम्पलवरती ट्राय करा. न्यू बिगिनर स्टुडंट्स आहेत, तर त्यांनी पहिलं सॅम्पल्स बनवून घ्यायचेत आणि नंतर मग ब्लाउजवरती ट्राय करायचं. एकदा तुमच्या सॅम्पलवरती प्रॅक्टिस झाली, की ब्लाउजवरती करतानाही काही चुकणार नाही किंवा काही मिस्टेक होणार नाही. आता बघा 2 लेयर मी दिलेले आहेत. फर्स्ट एंड सेकंड. आता थर्ड लेयर आपला असेल व्हाईट शेडचा. आता पूर्ण व्हाईट शेड आपण लावून घ्यायचं. व्हाईट शेड लावताना तो शेवटपर्यंत न्यायचा आहे, हे लक्षात ठेवा आणि कलर जर जास्त प्रमाणात डार्कर शेड व्हाईटवरती येत असेल, ब्रश वॉश करायचंय आणि पुन्हा मिक्स करायचंय अशा पद्धतीने. स्पेस कमी असल्यामुळे तुम्हाला जमत नसेल, तर तुम्ही थोडंसं राउंड ब्रशचाही वापर केला तरी चालेल. पण फ्लॅट ब्रशनीच चांगल्या प्रकारे मिक्सिंग होतं कलर किंवा एकमेकांमध्ये छान ब्लेंड होतात. आता बॉर्डर लाईन देतेय मी. बॉर्डर लाईन देताना कर्व्हज तुमचे परफेक्ट आले पाहिजेत. प्रॅक्टिस करा. सिंपल फॅब्रिकवरती स्ट्रेट लाईन्स, कर्व्ह लाईन्स मार्क करा. आता मी तुम्हाला वन साइड पूर्ण पेटल्स करून दाखवलेले आहेत. आता मी तुम्हाला फक्त शेड्स कुठे डार्कर द्यायचे ह्या बाजूला तेही सांगून देते. तुम्हीही या बाजूचे पेटल्स फटाफट कलर करून घ्या. आता आपल्याला इकडे डार्कर करायचंय खालच्या बाजूला, इथे डार्कर करायचंय खालच्या बाजूला, इथे डार्कर करायचंय, इथे डार्कर आणि या साइडला आपण वन साइड पूर्ण डार्क करणार आहोत. अशा पद्धतीने आपण हे सगळे पेटल्स फटाफट कलर करून घेऊयात. तर पूर्ण कमळ रेडी झालेला आहे. आता आपल्याला पिंडाला का रंग द्यायचा आहे? पिंडाला रंग देताना आपण ब्लॅक रंग घेतलेला आहे. 016 नंबर आहे त्याचा. तर मी आता ब्लॅक रंग रिमूव्ह करतेय. ब्लॅक कलर वापरताना काळजीपूर्वक वापरायचा आहे. कुठेही जास्त लागला नाही पाहिजे. फ्लॅट ब्रश घ्यायचा आहे आणि आपण आता ह्याच डायरेक्शनला ब्लॅक कलर पूर्ण करायचा आहे. ते मागील व्हिडिओमध्ये पांडुरंग ज्यावेळेस आपण कलर केला त्यावेळेसही पाहिले. त्याच पद्धतीने आपण करतोय. डायरेक्शन राउंड करायचं आपल्याला, सर्क्युलेशन घ्यायचं बघा अशा प्रकारे. आडवं नकोयत किंवा उभ्या रेषा नकोयत. आपल्याला कर्व्हज पाहिजेत. ब्लॅक रंगाला घेताय चुकून असं घेऊ नका, नाहीतर कुठेतरी पडेल ड्रॉप. नीट क्लीन काम करायचंय आपल्याला.
आता आपण काळा रंगही दिलेला आहे पिंडेला. आता आपण काय करणार आहोत, पाणी चेंज करून घ्यायचंय, स्वच्छ पाणी घ्यायचंय आणि फ्लॅट ब्रश घ्यायचा आहे आणि पांढरा कलर घ्यायचा आहे आपल्याला आणि एकदम ड्राय ब्रश स्ट्रोक्स आपण फिरवायचे. तर पूर्ण पांढरा रंग तुम्ही असं फॅब्रिकवरती पहिलं काढून घेणार आहात बघा. असं पूर्ण रिमूव्ह केलंय. त्यानंतर इथे असं आपण फक्त स्ट्रोक्स द्यायचे. त्याने वेगळी शाईन दिसेल आणि इथे थोडंसं जास्त प्रमाणात आता आपण इथे पांढरा रंग देऊयात गंधाला. आता आपण व्हाईट कलर घेतलेला आहे 423 नंबरचा. कलर खूप ड्राय झालेला असेल तर ते पुन्हा-पुन्हा वापरू नका. नवीन कलर काढावा लागेल तुम्हाला. म्हणूनच मी सांगितलं की क्वांटिटी कमी घ्या. आता मी राउंड ब्रश वापरते जेणेकरून लावताना ईझी होईल ते. की डिस्टन्स कमी असल्यामुळे आपण फ्लॅट टच जर वापरत असाल तर व्यवस्थितपणे ते लागणार नाही. तुमच्याकडे तुम्ही जर छोट्या नंबरचा फ्लॅट ब्रश यूज करत असाल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मी राउंड ब्रश घेतला इथे. आता बघा आपण इथे व्हाईट रंग दिलेला आहे. आता हे मधले जे बॉर्डर लाईन्स आहेत, पार्टिशनचे बरोबर आहे. गंध आहे त्याला पार्टिशन द्यायचं आपल्याला ब्लॅक कलर इथे करायचा आहे. आता बॉर्डर लाईन्सला आपण ब्लॅक कलर करून घेऊया. राउंड ब्रश वापरा तुम्ही 4 नंबरचा किंवा 6 नंबरचा आणि खूप हलक्या हाताने इथे तर तुम्ही बघू शकाल तर आपण अशा छान पद्धतीने इतकं पाठ कंप्लीट करून घेतलेलं आहे. तर तुम्हीही अशाच पद्धतीने इतकं पाठ कंप्लीट करून घ्या आणि टिश्यूचा जो पार्ट आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत. अशा छान पद्धतीने आपण बघा इतकं पार्ट पूर्ण कलरिंग करून घेतलेलं आहे. आता त्रिशूलचं पार्ट राहते ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेन आणि हे छान पद्धतीने कंप्लीट करून घ्या आणि प्रॅक्टिस करत राहा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्रिशूल कसा कलर करायचा आहे ते मी सांगेन. आणि तुम्हाला काही डाउट्स असतील तर नक्कीच मला कमेंट करा आणि कमेंटवरती मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. थँक सो मच.